नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 रुपये ते 75,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 25/4/2026 पर्यंत या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे मालेगाव महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे PHM पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी आहे। ओपन कॅटेगरीतून एक वॅकन्सी या पदासाठी आहे। तुम्हाला 32,000 रुपये दरमहा वेतन या पदासाठी दिलं जाईल। MBBS तुमचं झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल हेल्थ केअर सायन्समध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यामध्ये तुमचं BAMS झालेलं असेल, BUMS झालेलं असेल, BHMS झालेलं असेल, BDS झालेलं असेल, BPTS झालेलं असेल, नर्सिंग बेसिक झालेलं असेल किंवा या ठिकाणी तुमचं B फार्म झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। किंवा सोबत तुमचं MPH, MHA किंवा MBA इन हेल्थ केअरमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये झालेलं असणं आवश्यक आहे। 18 ते 38 वर्षाची ओपनसाठी आणि 18 ते 43 वर्षाची रिझर्व्ह कॅटेगरीसाठी वयमर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मायक्रोबायोलॉजिस्ट या पदासाठी। ओपन कॅटेगरीतून एक वॅकन्सी या पदासाठी आहे। या पदासाठी देखील तुमचं MBBS झालेलं असणं आवश्यक आहे। मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 18 ते 38 वर्षाची ओपनसाठी आणि 18 ते 43 वर्षाची रिझर्व्ह कॅटेगरीसाठी वयमर्यादा आहे। 75,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर स्टाफ नर्स फिमेल पदासाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे। या ठिकाणी SC कॅटेगरीसाठी 2, STसाठी 1, VJसाठी 2, NT-B1 साठी 1, NT-D साठी या ठिकाणी 1, SBCसाठी 1, OBCसाठी 3, SCBCसाठी 1, EWSसाठी 1 आणि ओपनसाठी 2 अशा वॅकन्सीज आहेत। GNM कोर्स तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, तुमचं MNC रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 20,000 रुपये वेतन दिलं जाईल। सेम वयमर्यादा वरील पदाप्रमाणे या पदाला देखील आहे। त्यानंतर MPWML या पदासाठी एकूण SCसाठी 3 वॅकन्सी आहे, STसाठी 3, VJसाठी 1, NT-D साठी 1 वॅकन्सी आहे, SBCसाठी 1, SCBCसाठी 1 आणि EWSसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। 12वी सायन्स तुमचं झालेलं असेल प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला असेल किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुमचं झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। सेम वयमर्यादा या ठिकाणी आहे। 18,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। अर्ज जे आहेत तुम्ही या ठिकाणी 25/4/2026 पर्यंत 5 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून करू शकणार आहात। खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट फीज पेमेंटचा तुम्हाला या ठिकाणी काढावं लागणार आहे। इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी माळेगाव या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जो आहे या ठिकाणी काढायचा आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला सादर करायचे आहे। त्यासाठीचा ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच्या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।